हॅलो, माझा आवाज येतोय? जय भीम. माझा आवाज येतोय? यस, थँक्यू. जय भीम. सुरू करूया. माझं नाव लता तायडे. मी आज आपल्याला नेटवर्क मार्केटिंगमध्ये करिअरची संधी याच्यावर थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. त्या पहिले मी आपलं जे पेज आहे बहुजन संघटक या पेजची मी आभार व्यक्त करते. यांनी मला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी दिली, यासाठी मी मनापासून या सर्व पदाधिकाऱ्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. जय भीम सगळ्यांना. आपण सुरू करूया. ठीक आहे. मी मध्ये मध्ये थोड्या नोट्स काढून ठेवलेल्या आहेत, थोड्या नोट्स पण बघेल. ठीक आहे. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय? नेटवर्क मार्केटिंगची माझी जी ओळख आहे ही बऱ्याच वर्षापूर्वी झाली, म्हणजे जवळपास 15-20 वर्षापूर्वीचा कालावधी आहे, तेव्हा माझी ओळख झाली. आणि याच्यामध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि पूर्णपणे कायदेशीर अशी पद्धत, एकदम लिगल वेनी आणि चांगली मेहनत करून चांगला पैसे कमवून देण्याची ही एक सिस्टीम आहे. तर या सिस्टमची माझी ओळख झाली. या सिस्टीममध्ये मी काम करायला सुरुवात केली. या 15-20 वर्षाचा माझा जो अनुभव होता नेटवर्क मार्केटिंगचा, तो मी सगळा तुमच्यासोबत शेअर करते. आणि ज्यांना नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांना माझ्या मार्गदर्शनाने नक्कीच फायदा होईल. आता आपण थोडं मागं जाऊन विचार करूया. नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात जी आपल्या भारतामध्ये 1980 ते 90च्या दरम्यान झाली, तेव्हा बऱ्याचशा परदेशातल्याच कंपन्या आलेल्या होत्या. आपल्या भारतातल्या एवढ्या कंपन्या नव्हत्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय की डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंग म्हणजे आपण जसं नॉर्मल याच्यामध्ये कसं असते आपलं की आपण जेव्हा प्रॉडक्ट विकत घेतो तेव्हा ते प्रॉडक्ट आपल्याकडं डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट, ॲडव्हर्टाईजवाले यांच्यामार्फत आपल्याकडे येते. पण डायरेक्ट सेलिंगमध्ये काय असते की डायरेक्ट कंपनी टू कस्टमर अशी डायरेक्ट सेलिंगची पद्धत आहे आणि याला गव्हर्नमेंटची मान्यता आहे. पण झालं काय मध्यंतरीच्या काळामध्ये की खूप साऱ्या कंपन्या निघाल्या, याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या तयार झाल्या. अच्छा, हिंदी में बात करना है. सगळ्यांना हिंदी पाहिजे, मराठी पाहिजे? थोडं मला कमेंटमध्ये लिहिता, म्हणजे मग मी त्या पद्धतीने बोलते. ठीक आहे, मराठीत बोलू? मला थोडं कमेंटमध्ये लिहिलं तर कळेल मग. थँक्यू स्नेहल, थँक्यू. काय होते, मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि याच्यामध्ये या कंपन्यांमध्ये काय असते की तुम्ही पैसे भरा, एक 6 महिन्यात तुम्हाला पैसे डबल करून मिळतील किंवा वर्षभरात पैसे डबल करून मिळतील, म्हणजे मनी सर्क्युलेशन. त्याच्यामुळे मध्ये काय झालं की अशा बऱ्याचशा कंपन्या आल्या मार्केटमध्ये आणि त्या कंपन्यांमुळं काय झालं, नेटवर्क मार्केटिंगचं, डायरेक्ट सेलिंगचं नाव थोडंसं खराब झालं. तर याच्यामध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग म्हणजे ॲक्च्युअल काय आहे तर ते आपण समजून घेऊया. ज्या कंपन्या प्रामाणिकपणे काम करते, मी कुठल्या कंपनीचं इथं प्रमोशन करत नाही आहे, मी फक्त नेटवर्क मार्केटिंगचा माझा एक्सपिरियन्स शेअर करते. ठीक आहे. तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू. सगळ्यांना गोष्ट ऐकायला तर सगळ्यांना आवडते. पूर्वीच्या काळी मानवी वसाहत ही नदीच्या काठावर होती. ठीक आहे. नदीच्या काठावर वसाहत असताना पाणी जेव्हा आणावं लागायचं तेव्हा नदीवरून पाणी आणावं लागायचं. तर पाणी आणताना त्या गावामध्ये एक विजनरी व्यक्ती होता. त्या व्यक्तीने विचार केला की रोज उठून पाणी आणायला जायचं आहे आणि जर का मला काही झालं, माझी तब्येत बिघडली किंवा मला कुठं बाहेरगावी जावं लागलं तर माझ्या घरच्यांचं काय. म्हणून त्यांनी काय केलं की, यस मी मराठीतच बोलते, त्यांनी काय केलं की त्याच्या मित्राला थोडीसं एक आयडिया दिली. काय होते ना, आपल्या मनामध्ये काही आयडिया आली की आपण काय करतो, जवळच्या लोकांना सांगतो, आपल्या मित्रांना.
तर त्याने तसंच आपल्या मित्राला सांगितलं की आपण असं करायचं का कि जी ठीक है मैं हिंदी में बात करती हूँ। उसने उसके फ्रेंड को बोला कि हम लोग ऐसा करते हैं, नदी से घर तक एक पाइपलाइन ये करते हैं, इंस्टॉल करते हैं। तो उसका दोस्त उसको बोला कि अरे जो चल रहा है, मतलब पुराने ज़माने से जो चल रहा है, हम लोग बकेट लेके नदी में जा रहे हैं, पानी लेके घर पर आ रहे हैं और घर पर स्टोर कर रहे हैं, जो भी घर में रहते बर्तन वगैरह उसमें स्टोर कर रहे हैं। तो वो क्या बोला कि नहीं, हम लोगों को नहीं करना, तुझे करना है तू कर पाइपलाइन। तो वो बोले ठीक है, कोई बात नहीं है। तो रोज़ वो बकेट लेके नदी पर तो जाता था, लेकिन वो क्या करता था, थोड़ा थोड़ा पाइपलाइन का काम करता था, मतलब खुदाई थोड़ी थोड़ी। तो उसने क्या किया, महीना 2 महीना साल भर में उसकी पाइपलाइन पूरी हो गई उसके घर तक। और उसके घर में उसने एक टैप बिठाया और जैसे वो टैप चालू कर रहा है तो घर में पानी आ रहा है। तो अभी इस बंदे को उसके लाइफ में कभी नदी पर पानी लेने के लिए जाने की ज़रूरत पड़ेगी क्या? नहीं, क्योंकि उसमें उसके घर में तो पानी आ गया, बाकी के लोग वैसे रह गए। जैसे हम लोग अभी नॉर्मल लाइफ में हमारा क्या है, हमारा जॉब बिजनेस प्रोफेशन। तो हम लोग क्या कर रहे हैं, जॉब बिजनेस प्रोफेशन मतलब हम लोग सुबह उठते हैं, हमारा जो टिफ़िन है वो टिफ़िन लेके हम लोग जॉब की जगह जाते हैं, या हमारा बिजनेस है छोटा मोटा, या हमारा कोई डॉक्टर है, डॉक्टर का क्लिनिक है, हॉस्पिटल है, कोई एडवोकेट है। तो जैसे किसी का एक्टिव इनकम है, किसी का महीने का आता है, तो बकेट किसी की बड़ी है, किसी की छोटी है, किसी के महीने की है, किसी के दिन की है। तो हम लोग वही कर रहे हैं कि बकेट लेके नदी पर जा रहे, पानी लेके आ रहे, घर में स्टोर कर रहे। वैसे ही पैसे का भी हमारा है। तो ये जो अपना नेटवर्क मार्केटिंग है, इसमें एक पैसिव इनकम हम लोग सेट कर सकते हैं। जैसे 4 से 5 साल तक हम लोग इसमें काम करें नेटवर्क मार्केटिंग में, तो अच्छा सा पैसा हम लोग इसमें कमा सकते हैं। उसके बाद हम लोगों को 5 साल के बाद हम लोग इतना पैसे को अच्छी तरह से सेट करके रखते हैं कि बाद में आपको खाली आपकी टीम बन जाती है, वो टीम को सपोर्ट करना है और टीम को सपोर्ट करके आपको पैसिव इनकम लेना है। रॉबर्ट कियोसाकी का अच्छा ठीक आहे, मी मराठीच बोलते, ठीक आहे। रॉबर्ट कियोसाकी का नाम तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलंच असणार आहे। रॉबर्ट कियोसाकी हे खूप चांगले ट्रेनर आहेत आणि त्यांचं बिझनेस स्कूल आणि रिच डॅड पुअर डॅड हे एक बुक आहे। रिच डॅड पुअर डॅडमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपली जी मानसिकता आहे ती काही चुकीची नाही आहे, वर्षांवर्षापासून चालत आली, पण त्याच्यात आता बरेच जण त्या गोष्टीवर विचार करतायत। आपण काय करतोय, पहिले एज्युकेशन घेतो, एज्युकेशन तर मस्ट आहे सगळ्यांना। एज्युकेशन घेतल्यानंतर आपलं एज्युकेशनमध्ये जातात वयाची 20 ते 25 वर्ष। त्याच्यानंतर आपण काय करतो, आपल्याला नोकरी। फार कमी लोक असे आहेत की जे बिझनेस हे करतात, त्यांचा बिझनेस म्हणजे डेव्हलप करतात। तर आता त्याच्यामध्ये रॉबर्ट कियोसाकींनी काय केलं, 4 क्वाड्रंट केले। त्या 4 क्वाड्रंटमध्ये त्यांनी एक एम्प्लॉईसाठी दिला आहे 4 चौकोनामधले, एक सेल्फ एम्प्लॉईसाठी दिला आहे, एक बिझनेसमनसाठी दिला आहे राईट हँडला, आणि एक इन्व्हेस्टरसाठी दिला आहे। आता याच्यामध्ये जो मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बकेट कॅरिंगवाले म्हणजे जो जॉबवाले आणि जो सेल्फ एम्प्लॉई आहे तो, तर यांनी जर प्रयत्न केला की आम्हाला इन्व्हेस्टरच्या याच्यामध्ये जायचं चौकोनामध्ये, किंवा आम्हाला बिझनेसच्या जायचं। आता आपल्याकडं कसं आहे, बिझनेसमॅन म्हटल्यानंतर आपण छोटं मोठं दुकान जरी टाकलं तरी आपण म्हणतो की आम्ही बिझनेस चालू केला आहे, ठीक आहे। पण बिझनेसमॅन तो नसतो। बिझनेसमॅन कोण असतो, बिझनेसमॅन म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी हे लोक बिझनेसमॅन आहेत। यांनी काय केलंय, आज त्यांच्या टीमला, त्यांच्या लोकांना कामाला लावले, म्हणजे त्यांनी त्यांच्या पैशाला कामाला लावले। आणि इन्व्हेस्टर कोण आहे की ज्यांनी खूप साऱ्या जमिनी घेऊन ठेवल्या, पूर्वीच्या काळात सोनं घेऊन ठेवलं, खूप मोठं इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेलं आहे, ते इन्व्हेस्टर ते त्यांच्या याच्यामधून आलेल्या याच्यामध्ये त्यांचा जो पैसा आहे इन्व्हेस्टमेंटचा, तर त्याच्यामधून त्यांचं लाईफ पुढचं चालू आहे। आपण जर प्रयत्न केला की 96% जो आपलं पॉप्युलेशनच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 96% लोक जे आहेत हे जॉब आणि सेल्फ एम्प्लॉई या कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात, आणि 4% लोक जे आहेत हे बिझनेस आणि इन्व्हेस्टरच्या याच्यामध्ये येतात। जर आपण विचार केला ही जी दरी आहे ही खूप मोठी आहे। आपण म्हणतो ना की श्रीमंतच होत आहेत, गरीब गरीबच राहत आहेत। तर आपण विचार जर केला तर याच्यातून आपण तिकडं नाही जाऊ शकत लवकर। पण नेटवर्क मार्केटिंग हा असा वे आहे की याच्यामधून आपण व्यवस्थित त्याचं नॉलेज घेतलं, याचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं, तर तुम्ही व्यवस्थितपणे या कॉन्ट्रॅक्टमधून त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊ शकता, आणि ती पण मेहनतीनेच।
4 ते 5 वर्षाची मेहनत तुम्हाला करावी लागते. 4 ते 5 वर्षाच्या मेहनतीने तुम्ही तिकडे जाऊ शकता. आता मी नेटवर्क मार्केटिंगविषयी बोलते, तर आता मी कंपन्यांची नावं नाहीच घेणार आहे. पण काय होतं आहे की खूप साऱ्या कंपन्या लोकांना आमिष दाखवतात की तुम्ही आमच्याकडे या, आपण तुम्हाला इतक्या दिवसात इतके करोडो रुपये भेटणार आहेत, इतकं हे होणार आहे. आणि एक 2-4 महिने, 6 महिने, 2-1 वर्षामध्ये त्यांचा हेतू सफल झाला की ह्या कंपन्या निघून जातात. तर गव्हर्नमेंटने काय केलं, 2016मध्ये एक गाईडलाईन ठरवून दिली. ती गाईडलाईन काय आहे की जेव्हा तुम्ही नेटवर्क मार्केटिंग कंपनी निवडाल तर ती कंपनी कशी निवडायची. तर ती कंपनी निवडताना सगळ्यात पहिले तुम्हाला म्हणजे 3 P असतात. तो पहिला P जो असतो तो म्हणजे प्रोडक्ट. तर प्रोडक्ट कसे आहेत, तर प्रोडक्ट तुम्हाला जेन्युइन प्रोडक्ट पाहिजे, प्रोडक्टचे रिझल्ट पाहिजे. आता बरेच वर्ष झाले आम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये असल्यामुळं मी नेटवर्क मार्केटिंगच्या काही लोकांना जेव्हा भेटते वेगवेगळ्या कंपन्यांमधल्या, तेव्हा ते असा दावा करतात की मला एका लेडीजने मागे एकदा सांगितलं होतं की मी रस्त्याने जात होते, खूप सारी गर्दी होती, मी पाहिलं, मी थांबले तिथं, गाडी थांबवली माझी आणि मी पाहिलं ते एका माणसाला हार्ट अटॅक आलेला होता. मग मी काय केलं, माझ्याकडचं एक प्रोडक्ट होतं, तिच्याकडं काहीतरी लिक्विड होतं असं फूड सप्लिमेंटचं, तर तिने 2 थेंब त्याच्या तोंडात टाकले आणि तो माणूस उठून उभा राहिला. असं शक्य नाही आहे. उगाच असे खोटे दावे करणाऱ्या लोकांपासून आपण दूर राहावं. तर आपण पहिले बघावं की हे प्रोडक्ट यांची जेन्युइन आहेत का, हे सर्टिफाय आहेत का, म्हणजे यांना FDAचं लायसन आहे का, या प्रोडक्टचे रिझल्ट आहेत का, हे तुम्ही असं बघू शकता. की त्याच्यामध्ये आता नेटवर भरपूर तुम्ही एक कुठल्याही प्रोडक्टचं नाव टाकलंस फूड सप्लिमेंटचं की एखाद्याचं कोणीतरी मला परत म्हणते हिंदीत बोला, कोणी म्हणते मराठीत बोला, ठीक आहे मी मराठीतच बोलते. तर तुम्ही ते प्रोडक्ट पहिले चेक करा. त्याच्यानंतर येतात तुम्हाला पर्सन म्हणजे कोण, की डायरेक्टर बॉडीवर कोण कोण आहे. डायरेक्टर लोकांची तुम्ही हिस्ट्री काढा, ती लोक कोण आहेत, त्यांनी आधी काही म्हणजे कसं होते, लोक कंपनी काढतात, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर ती बंद करतात, त्याच्यानंतर 2-3 वर्ष ती लोक गायब होतात, 2-3 वर्षानंतर वेगळ्या नावाने परत ते कंपनी काढतात. मग वेगळ्या नावाने कंपनी काढल्यानंतर आपल्याला कळत नाही पण त्यांच्यावर काही पोलीस केस आहेत का, पोलीस रेकॉर्डला काही त्यांचं नाव आहे का, हे पहिले तुम्ही चेक करा. म्हणजे तुम्ही पर्सनविषयी पहिले तुम्ही चांगली माहिती करून घ्या. त्याच्यानंतर येतो प्लॅन, बिझनेस प्लॅन. तर बिझनेस प्लॅनमध्ये तुम्ही पहिले हे बघा की उगाच अव्वाच्या सव्वा तुम्हाला 6 महिन्यामध्ये 10 कोटी भेटतील आणि 15 कोटी भेटतील असं असेल तर तुम्ही थोडंसं दूर राहा त्याच्यापासून. असं शक्य नाही आहे. तर तुम्ही प्लॅन बघा, डायरेक्टर बॉडीतले लोक बघा कोण आहेत, त्याच्यानंतर प्रोडक्टची विषयी माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात करा. आता कामाला सुरुवात करताना नेटवर्क मार्केटिंगमध्ये मी तेच सांगते सर, मला कोणीतरी आत्ता बोललं आहे की फ्रॉड आहेत नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्या. तर मी तेच तुम्हाला बोलते सतीश सर की कंपनी चेक करताना कशी करावी ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही त्या पद्धतीने कंपनी चेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करायचं आहे, पण का काम करायचं आहे हे तुम्हाला पहिले क्लिअर करावं लागणार आहे. की आता आपला जॉब वगैरे तर चालूच आहे किंवा बिझनेस असेल बिझनेस चालू आहे, पण साईड बाय साईड तुम्ही हे काम करू शकता. आत्ता 3 महिने झाले, 4 महिने झाले आपण खूप सफर करतो आहे सगळेजणं. आज मार्केटमध्ये खूप वाईट अवस्था आहे. म्हणजे लोकांचे कामधंदे तर बंदच आहेत, पण ज्या लोकांना जॉब आहेत, बऱ्याच लोकांचे जॉब गेलेले आहेत, बऱ्याच लोकांना जॉबवरून काढून टाकलेलं आहे आणि आज म्हणजे कठीण परिस्थिती आहे. मी पुण्यात राहते. आमच्या इथं पुण्यामध्ये काही 1-2 गोष्टी घटना अशा घडलेल्या आहेत की 3 महिने पगार नाही झाला, पुढचे 6 महिने पगार होणार नाही, तर लोकांनी सुसाईड करतायत काही लोक. आत्तामध्ये एक सोलापूरचं एक प्रकरण म्हणजे बातमी मी वाचली, नेटवरच वाचली की हॉटेल व्यावसायिक आहेत एक बिझनेसमॅन, त्यांनी त्यांच्या मुलांसह आणि त्यांच्या मिसेससह त्यांनी स्वतःला हँग करून घेतलं, मुलांना पण हँग केलं. तर खूप वाईट गोष्टी आहेत ह्या, हिंमत नाही हारायची. तर आजचा जो काळ आहे, आजच्या काळामध्ये 4 महिन्यामध्ये चालू राहिलेला एकच बिझनेस आहे. म्हणजे जे दैनंदिन ज्या वस्तू लागत होत्या ते तर चालू आहेत, दुकानं वगैरे, किराणा, भाजीपाला हे, पण E-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे नेटवर्क मार्केटिंग हे 3 महिन्यापासून हे व्यवस्थितपणे चालू आहे.
ठीक आहे, कुरिअर बंद होतं काही दिवस, त्याच्यामुळं आपण कुरिअर पाठवू शकलो नाही. पण नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस हा 3 महिन्यापासून चालू आहे. आपल्या पूर्ण भारतातही चालू आहे आणि परदेशातही चालू आहे. आता तर पूर्ण त्याच्यासाठी तुम्हाला, आता आपण एकमेकांना भेटत नाही आहे, पण आता ऑनलाईन मीटिंग पण छान होत आहेत, ऑनलाईन लोक जॉईनिंग करतायत, लोकांना कुरिअरनी प्रॉडक्ट जात आहेत, ऑनलाईन आपण लोकांना ट्रेनिंग देतो. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे की नेटवर्क मार्केटिंगमध्ये लाईफ चेंजिंग तुम्हाला ट्रेनिंग मिळतं. लाईफ चेंजिंग याच्यासाठी बोलते की जेव्हा आपण एज्युकेशन घेतो 20 ते 25 वर्षाचं, तेव्हा आपल्याला नोकर कसं बनवायचं हेच शिकवल्या जाते जास्तीत जास्त. नॉर्मली 90% तरी ते शिवाय तू शिक चांगला, त्याच्यानंतर तुला चांगली नोकरी मिळेल आणि तू नोकरी कर. शक्यतो आपण गव्हर्नमेंटची नोकरी जास्त रिकमेंड करतो की अरे गव्हर्नमेंटमध्ये चांगली नोकरी भेटली तर चांगले हे होईल. पण आता तुम्हाला थोडं माहिती असेल नसेल, मागं आपली ऑर्डनन्स फॅक्टरी जी आहे आपल्या संरक्षण दलाची, ती फॅक्टरीसुद्धा आता प्रायव्हेट होते आहे. आपलं रेल्वेचं प्रायव्हेट चाललं आहे, एअर इंडिया केव्हाच प्रायव्हेट झाले. म्हणजे अशा गव्हर्नमेंटच्या ज्या ह्या गोष्टी आहेत ह्या जर प्रायव्हेट होत आहेत, तर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये लोकांनी, आता जे लोक जॉईन करतील ऑर्डनन्स फॅक्टरीला, त्या लोकांना इथून पुढे पेन्शन नाही मिळणार. मग आपल्याला काय वाटत होतं की ते सिक्युअर वाटत होतं की हां चला गव्हर्नमेंटचा जॉब केला, याच्यामध्ये आपल्याला इतके वर्ष सर्व्हिस आहे, त्याच्यानंतर आपल्याला पेन्शन पण भेटणार आहे, त्याच्यामुळं आपण बिनधास्त होतो. पण आता तसं नाही आहे. आउटसोर्सिंगचे कामं आहेत, आउटसोर्सिंगचे कामं म्हणजे IT क्षेत्रातलं पण कधी कोणती कंपनी, आता तुम्ही बघितलं असेल, तुम्ही नेटवर सर्च करा, 2 कोटीच्या जवळपास लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि हा आकडा खूप धक्कादायक आहे. आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपली जी लोकसंख्या आहे भारताची, ती 135 करोड लोकसंख्या आहे. आणि 135 करोड लोकसंख्येमध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये आत्ता जी काम करणाऱ्या लोकांची संख्या आहे ती फक्त 2-2.5 करोडपर्यंतच लोक याच्यात काम करतात. कारण का, तर ही मार्केटमधली ही निगेटिव्हिटी केव्हा जाणार आहे, जेव्हा आता मी कोणाला बोलते नेटवर्क मार्केटिंग, जसं मला मगाशी सतीश सरांनी सांगितलं की 99% फ्रॉड आहेत, तर तसं बरेच लोक बोलतात की फ्रॉड आहेत. बरोबर आहे, लोक फ्रॉड आहेत, कंपन्या फ्रॉड नाही आहेत. म्हणजे नेटवर्क मार्केटिंग फ्रॉड नाही आहे, काही कंपन्या फ्रॉड असतील पण नेटवर्क मार्केटिंग फ्रॉड नाही आहे. माझं म्हणणं असं असते की आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, मी सांगतोय म्हणून तुम्ही या मार्गावरून चालू नका. पहिले तुम्ही अनुभव घ्या, पहिले तुम्ही सर्च करा, हे नक्की हा मार्ग आहे का मोक्षाकडे नेणारा, तेव्हा तुम्ही त्या मार्गावरून चाला. मग आपण तेच करूया ना. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय, याच्यावर भरपूर पुस्तकं आहेत, खूप चांगले मोठे लेखक आहेत, त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय, काही जेन्युइन कंपन्या आहेत आपल्या इथं भारतामध्ये, आपल्या पुण्यामध्ये पण कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यांचा तुम्ही स्टडी करा, त्या कंपन्याचा सर्च करा की नक्की आहे का, चांगली कंपनी आहे का, मग तुम्ही नेटवर्क मार्केटिंग जॉईन करा ना. लगेच करण्याची घाई पण नसते. तर मी मगाच्या मुद्द्यावर येते की करोनाच्यामुळं आपलं जे हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, याच्यामध्ये हा जो बिझनेस आहे हा खूप म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंटवर हा बिझनेस चालू करू शकतो आपण. कमी इन्व्हेस्टमेंट, खरं तर इन्व्हेस्टमेंट नसतेच याच्यामध्ये. आपण जेव्हा प्रॉडक्ट घेतो, गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार तुम्हाला पहिले प्रॉडक्ट घ्यावं लागते. तर तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट घेताय आणि प्रॉडक्ट तुम्ही रिकमेंड करताय समोरच्याला, तर म्हणजे जसं तुम्ही मोबाईल घेतला आहे, तुम्ही एक सॅमसंगचा मोबाईल घेतला आहे आणि मोबाईल घेतल्यानंतर तुम्ही समजा 15,000चा मोबाईल घेतला आहे, मोबाईल घेऊन घरी आले, तुम्ही सॅमसंगच्या मोबाईल कंपनीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली का 15,000ची? नाही. आपण इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे त्याच्यामध्ये. आपण काय करतोय, मोबाईल घेतला आहे, आपलं ट्रान्झॅक्शन झाले, त्यांनी आपल्याला मोबाईल दिला, आपण त्यांना पैसे दिलो. नेटवर्क मार्केटिंगमध्ये सेम हेच आहे. जेव्हा तुम्ही प्रोडक्ट घेताय आणि तुम्ही त्यांना पैसे देताय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळते. ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी अशी असते की तुम्ही रेफर करायचं. आता रेफर म्हणजे काय करायचं, आता नॉर्मली काय होते की, परत मी मोबाईलचं उदाहरण देते, मला मोबाईल घ्यायचा आहे, माझी तुमची ओळख आहे, मी तुम्हाला फोन केला की सर किंवा मॅडम मला मोबाईल घ्यायचा आहे, तर मी कुठला घेऊ? 99% लोक काय सांगणार, जो त्यांच्या हातामध्ये मोबाईल असणार तो त्यांचाच सांगणार. म्हणजे जसं सॅमसंग आहे, कोणाला आयफोन आहे, तर हाच घ्या. बरं, आपण जेव्हा हे रेफरन्स देतो, तेव्हा आपल्याला ह्या कंपन्या, किंवा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो, मी तुम्हाला विचारलं की कुठल्या हॉटेलचं जेवण चांगलं आहे, तुम्ही लगेच 1 मिनिटात सांगाल की या हॉटेलमध्ये जा, तिथं खूप छान जेवण मिळेल, सर्व्हिस मिळेल. पण हॉटेलने आपल्याला काही दिलं नाही आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये हेच आहे, हीच ब्युटी आहे. जेव्हा तुम्ही रेफर करता दुसऱ्याला बिझनेस, तेव्हा दुसऱ्याला रेफर केल्यामुळं तुम्हाला काही कमिशन मिळते.
आणि तुम्हाला 4 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला याच्यामध्ये ट्रेनिंग मिळते. तुम्ही कंपन्यांचं हे पण चेक करू शकता की या कंपनीचं ट्रेनिंग कसं आहे. कंपन्यांचं ट्रेनिंग असं पाहिजे की तुम्ही पूर्णपणे तुमचं लाईफ बनलं पाहिजे. म्हणजे कसं, पैसे कमावणं हाच फक्त एकच उद्देश नसतो म्हणा लोकांचा बऱ्यापैकी, तो नसावा, पण त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टींनी आपला विकास पण झाला पाहिजे. म्हणजे सर्वांगीण विकास जे म्हणतो ना आपण, तो सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तुमची बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, तुमचं पोश्चर कसं तुम्हाला मेंटेन ठेवायचं, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला स्पिरिच्युअल गोष्टी पण शिकवल्या जातात, म्हणजे जसं मेडिटेशन आहे, ध्यानधारणा आहे, हे पण याच्यामध्ये शिकवलं जाते. अशी कंपनी तुम्ही शोधायची आणि त्या कंपनीसोबत तुम्ही काम करायचं. इतकं सोपं आहे. आता बरेच वेळ झाला आहे आपण बोलतो. तुमच्या कोणाचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता. मी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तसं आपली जी कंपनी, काही माहिती मी माझा फोन नंबर वगैरे आपल्या कमेंट बॉक्समध्ये देईलच. काही प्रश्न असतील तर मी विचारा, नाही तर मग मी थोडं पुढं अजून सुरुवात करते. आहेत कोणाचे प्रश्न? श्रीरंग सरांनी मला विचारले, चांगले मध्यम का होईना जीवन जगता येईल अशी एखादी नेटवर्क मार्केटिंग माहिती असेल तर सांगा. चांगले किंवा मध्यम म्हणण्यापेक्षा सर आपण असं बोलू की एक चांगलं ब्रँडेड लाईफस्टाईल जगूया ना आपण. काय हरकत आहे? आपण म्हटलं तर आपल्या इच्छा पूर्ण पण होत आहेत की एक चांगलं लाईफस्टाईल जर जगायचं. जर मी तुम्हाला सांगते की 5 वर्षाचा आपण प्लॅन करून जर फायनान्शियली फ्री होऊ शकतो तर एक खूप छान ब्रँडेड आपण लाईफ जगू शकतो. मी तुम्हाला देते कंपनीची माहिती. त्याआधी कोणाचे काही प्रश्न असतील तर मी घेते. अच्छा, प्रतिभा मंगेश यांनी मला विचारले, नाही एक सेकंड, पाटील सरांनी मला विचारले की मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये जॉईन करणार होतो, पण मनामध्ये काही प्रश्न भेडसावत होते, ते आता दूर झाले. ठीक आहे. अजून तुम्हाला मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देईल. तुम्हाला जर अजून काही विचारायचं असलं तर तुम्ही विचारू शकता. अजूनही काही कोणाला प्रश्न असतील प्लीज सजेस्ट सम नेटवर्क मार्केटिंग कंपनी. संदीप यांनी मला विचारलं आहे की त्यांच्याविषयी पण मी सांगते. माझं नाव मगाशी सांगितलं तुम्हाला, माझं नाव लता तायडे आणि मी रिच अँड हिल ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. माझी कंपनी जी आहे ही पुण्यामध्ये, माझी कंपनी रजिस्टर ऑफिस कंपनीचं पुण्यामध्ये आहे आणि आपली जी कंपनी आहे ही गव्हर्मेंट रजिस्टर आहे, ISO सर्टिफाय कंपनी आहे. आणि कंपनीचं आपल्याकडं प्रोडक्ट जे आहेत, आपल्याकडं फूड सप्लिमेंटची रेंज आहे, कॉस्मेटिकची रेंज आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडं फर्टिलायझर्स आहेत. तर फर्टिलायझर्स आपले असे आहेत की आपल्या फर्टिलायझरमध्ये 100% आपले फर्टिलायझर हे ऑर्गॅनिक आहेत. याच्यामध्ये जे आपलं कीटकनाशक आहे त्या कीटकनाशकमध्ये केमिकल नाही आहे. म्हणजे आता आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र, आपण पश्चिम महाराष्ट्राचं एक उदाहरण घेऊया. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जमिनीचा कस हा बऱ्यापैकी कमी झाला. म्हणजे पूर्वी आपण जमीन जेव्हा शेतकरी आपले बांधव नांगरायचे, माझे वडील पण शेतकरी आहेत, मला माहिती आहे शेतीचं, तर जेव्हा जमीन नांगरायचे तेव्हा तो नांगर जो होता तो लाकडी होता. आता जो नांगर आला आहे तो जवळपास लोखंडी नांगर आहे आणि जमिनीचा कस जो आहे कमी तर झालाच, पण जमीन पण खूप कडक झाली. त्याच्यामुळं काय झालं, केमिकल जमिनीमध्ये टाकून तुम्ही पाहाल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात पण कॅन्सरचे पेशंट खूप वाढत आहेत. कारण काय की आपण फळ जरी खायचं म्हटलं तरी त्याच्यावर, म्हणजे द्राक्ष जरी खायचं म्हटलं तरी त्याच्यावर आपल्याला केमिकलचा मारा आहे. तर आपल्या कंपनीचं कीटकनाशक असं आहे की या कीटकनाशकमध्ये थोडं पण आपण केमिकल वापरलेलं, पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने. माझे वडील स्वतः शेती करतात, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने आपलं कीटकनाशक तयार केलं, आपले फर्टिलायझर्स तयार केले. त्याच्यानंतर आपण काय केलं, आपली जी शेती आहे, बाकीचे शेतकरी आहेत ओळखीचे, त्यांना 1 ते 1.5 वर्ष आपण हे आपले प्रोडक्ट वापरायला दिले, जे फर्टिलायझर्स की बनवले होते ते. आणि आपण त्यांचा सर्वे केला, त्यांचं पीक कसं आलं याचा सर्वे केला. तर ते पीक खूप चांगलं होतं आणि सगळ्यांना तो एक आम्हाला एक खूप आनंद होता की आम्ही ऑर्गॅनिक आपले जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट बनवलं. हा एक आम्हाला खूप आनंद होता की आपण एक आपल्या काळ्या आईसाठी, आपल्या जमिनीसाठी आपण एक खूप चांगलं काम करतोय. हा एक आम्हाला खूप चांगला त्याच्यामध्ये आनंद मिळाला. तर अशा आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट आहेत.
आता तुम्ही पाहाल की जे फूड सप्लिमेंटविषयी मी तुम्हाला सांगते. फूड सप्लिमेंट पण पूर्णपणे आपले हर्बल फूड सप्लिमेंट आहेत. आपले जे आता तुम्ही बघताय आपले जे युनिट आहेत हॉस्पिटलचे, मोठमोठे हॉस्पिटल आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही गेले एखाद्या हॉस्पिटलमध्ये, कधी कुठल्या पेशंटला भेटायला गेले, तर तुम्ही थोडं बारकाईने बघा की त्या हॉस्पिटलच्या बाजूला अजून दुसरी एक बिल्डिंग उभी राहते. तर त्या बिल्डिंगचं नाव आहे कॅन्सर हॉस्पिटल. आणि ही खूप म्हणजे धक्कादायक गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी की जेवढे हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत तर त्याच्या तितक्याच संख्येने पेशंट कॅन्सरचे पण वाढत आहेत. तर आपल्याकडे जे, मी असा दावा करत नाही आहे की आपले फूड सप्लिमेंट घेतल्याने कॅन्सर बरा होणार आहे किंवा कॅन्सर होणारच नाही आहे, असा मी काही दावा करत नाही आहे. पण हे जे फूड सप्लिमेंट आहेत हे फूड सप्लिमेंट खूप चांगले आहेत, आपली इम्युनिटी बूस्ट करणारे आहेत. म्हणजे याच्यामुळं कुठला आजार बरा होतो असा नाही आहे, पण आपण हेल्दी राहतो, आपली जी तब्येत आहे ती हेल्दी राहते. कारण आता ही जे म्हणजे हा जो काळ आहे, हा जो खूप धकाधकीचा काळ आहे, तर या काळामध्ये आपलं हेल्दी राहणं खूप चांगलं आहे. तर आपल्या फूड सप्लिमेंटने आपण हेल्दी राहतो. आपलं फेसबुकचं पेज आहे रिच अँड हिल नावाने आपलं फेसबुकचं पेज आहे. आपलं वेबसाईटचं www.richandhill.com अशी आपली वेबसाईट आहे. तुम्ही वेबसाईट पण चेक करू शकता. आणि कमेंट बॉक्समध्ये मी माझा नंबर, आमचा कस्टमर केअरचा नंबर हा मी याच्यामध्ये देणार. अजून मला कोणाचे प्रश्न असतील तर मी एकटीच बोलते. तुम्ही जर माझ्यासोबत बोलले तर मला बोलायला आवडेल तुमच्यासोबत. निशांत जाधव यांनी मला विचारले अशा कोणत्या कंपनीला तुम्ही रेफर करता मॅम. तर जाधव सर, मी माझ्या कंपनीविषयी सांगते. मी माझी कंपनी आहे म्हणून अभिमानाने सांगत नाही आहे, पण माझ्याकडं अभिमान हा आहे की मी गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार काम करते. गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार आपली कंपनी रजिस्टर आहे. गव्हर्नमेंटचे जे काही नियम आणि अटी आहेत त्या अटीनुसार, कारण आपल्या गव्हर्नमेंटने आता डायरेक्ट सेलिंगला मान्यता दिलेली आहे, त्याच्यामुळं मी त्यानुसारच आपली कंपनी रजिस्टर आहेत. आणि मी आपल्या कंपनीविषयीच तुम्हाला माहिती देते. मला बऱ्याच जणांनी तोच प्रश्न विचारला, इंडियामध्ये या घडीला कोणती मार्केटिंग कंपनी टॉपला आहे. टॉपला असं नसते सर मार्केटिंग कंपनी, तो एक ग्रुप असतो कंपन्यांचा की हा ग्रुप पुढं आहे, तो ग्रुप पुढं आहे. अशी एक कंपनी आपण बोलू नाही शकत की हीच कंपनी नंबर 1ला आहे, तीच कंपनी नंबर 1ला आहे, असं नाही बोलू शकत. आपली जी कंपनी आहे रिच अँड हिल ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी मी जानेवारीमध्ये लॉन्च केली आणि फेब्रुवारी-मार्चपर्यंत मी 20 तारखेपर्यंत चांगलं काम केलं. त्याच्यामध्ये जवळपास आपल्या कंपनीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आपल्याकडे जे फूड सप्लिमेंट आहेत, इम्युनिटी बूस्ट आहे, स्पिरुलिना आहे, गॅनोडर्मा आहे, हे आपण खूप चांगलं आपलं सेल झालं त्याच्यामध्ये आणि त्याचे लोकांना रिझल्ट पण खूप चांगले आहेत. बऱ्याच जणांनी मला बुद्धिस्ट लोकांसाठी काही कंपनी आहे का, मला गवारे सर विचारताय, सतीश गवारे सर. सर तुम्ही आपली कंपनी जी आहे ही, या कंपनीमध्ये तुम्ही येऊ शकता. बुद्धिस्ट लोकांचीच कंपनी आहे, मी स्वतः बुद्धिस्टच आहे. नेटवर्क कसे करायचे, मला सतीश सरांनी विचारलं. नेटवर्क कसे करायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर कंपनी तुम्ही निवडली, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही कंपनी निवडली आणि तुम्ही कंपनीमध्ये एंटर झाले, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तुमची लिस्ट काढायची. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये एखादं फंक्शन असते, वास्तुशांती म्हणा, एखादा छोटा मोठा कार्यक्रम म्हणा, तरी आपण 5-50 लोकांची, 100 लोकांची लिस्ट काढतो. आणि जर घरात लग्न असेल तर कमीत कमी 500 लोकांची तर आपण लिस्ट काढतोच की एवढे लोक आपल्याला असं वाटते ना लग्नाला आपल्या घरी आले पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, तशी आपली लिस्ट काढायची सगळ्यात पहिले. आणि त्या लिस्टला काय करायचं, त्याचे 3 भाग करायचे. त्या भागाला नाव द्यायचं. एका पार्टला नाव द्यायचं हॉट लिस्ट, एका पार्टला नाव द्यायचं वॉर्म लिस्ट आणि एका लिस्टला नाव द्यायचं कोल्ड लिस्ट. तर हॉट लिस्टमध्ये कोण कोण येते, सतीश सर तुमचा प्रश्न आहे, तुमच्या प्रश्नावर मी सांगते की त्या लिस्टमध्ये कोण कोण येते की जे तुमचे खूप जवळचे आहेत, तुमच्या शब्दावर तुमच्याकडे येणारे आहेत. तुम्ही सगळ्यात पहिले नेटवर्क मार्केटिंग कंपनी निवडली, कंपनीचा स्टडी केला, तुम्हाला पटलं, त्या कंपनीचं तुम्ही एंटर झाले, त्याच्यानंतर त्या कंपनीचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही विचार केला की हां ठीक आहे मला आता याच्यासोबत काम करायचं आहे. तुम्ही प्रॉडक्ट परचेस केलं, तुम्हाला एक ID पासवर्ड मिळाला
तुम्ही कंपनीमध्ये एंटर झाले. त्याच्यानंतर तुम्ही आता लिस्ट केली. आता लिस्टमधले हॉट लोकं काढायचे, एका साईडला एक लिस्ट करायची त्यांची. त्या लोकांना फोन करायचा. त्यांना सांगायचं की मी आता एक माझं जॉब बिझनेस तुमचं जे काही असेल त्याच्यासोबत मी आता अजून एक नवीन काम सुरू केलं आहे पॅसिव्ह इन्कमसाठी. तर मी एक 4 ते 5 वर्ष, म्हणजे कारण ही काही झटपट श्रीमंत होण्याची स्कीम नाही आहे, ही एक सिस्टीम आहे. सिस्टीममध्ये या काम करून आपण पैसे कमावू शकतो. तर त्यांना तुम्ही तुमच्या मित्रांना असं सांगायचं की मी काम करतो, मी याचं सर्च केलेलं आहे, तर आपण याच्यामध्ये काम करू. तर ही हॉटलिस्टमधली जेव्हा तुमचे 4-5 लोक तुमच्यासोबत येतात तेव्हा तो तुमचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, कारण तुमचे लोक तुमच्यासोबत आलेले आहेत. मग आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांची हॉटलिस्ट तर त्यांना आणायला लावणार आपण ट्रेनिंगनंतर. पण त्यानंतर तुम्हाला काय करायचं, जी तुमच्या कोल्ड लिस्टमध्ये लोक आहेत. आता कोल्ड लिस्टमध्ये लोक कोण असणार, तुमचा भाजीवाला आहे, तुमचा पेपरवाला आहे, तुमचा लॉन्ड्रीवाला आहे, तुमचे कधीतरी येणारे जाणारे लोक आहेत, तुमच्या एरियात राहणारे लोक आहेत. त्या लोकांना तुम्ही सांगा की मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करतो. असं म्हटल्यावर लोक तर येत नाहीत पहिली गोष्ट. तसं न सांगता थोडं वेगळ्या पद्धतीने सांगावं लागते. तर तुम्ही त्यांना सांगायचं की मी अजून एक बिझनेस स्टार्ट केला आहे, तुम्हाला ऐकायला आवडेल का. तर नॉर्मली लोक येतील. तुम्ही जेव्हा 5-6 लोकांना सांगता त्यातले 1-2 लोक येतील, पण ती 2 लोक पण कोल्ड लिस्टमधले, तुम्हाला नाही म्हणण्याची शक्यता आहे. पण जेव्हा ते नाही म्हणतात तेव्हा तुम्हाला वाईट पण वाटणार नाही, कारण हॉट लिस्टमधले लोक तुमच्याकडे आलेत. आणि कोल्ड लिस्टमधले लोक नाही आले तर त्याचं वाईट नाही, कारण वॉर्म लिस्ट तुमच्याकडं आहे. मग आता वॉर्म लिस्टवर काम कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. वॉर्म लिस्टमधल्या लोकांची त्यांना फोन करायचा. आता कोरोनाच्या काळात काय झालं आहे, आपण नेमकं समोरासमोर भेटू शकत नाही आहे, पण फोनवरूनही तुम्ही बोललं तर चालेल. पण जास्त करून समोरासमोर बसून जर तुम्ही बोलले तर जास्त त्याचा इम्पॅक्ट पडतो. तर तुम्ही त्यांना विचारायचं की काय चाललं आहे आजकाल. तर ते सांगणार आता काय सगळेजण कोरोनावरच बोलतात, 99% लोक कोरोनावरच बोलतात, की असं झालं तसं झालं. तर मग त्यांना विचारायचं की आपल्याला, माझ्याकडे एक नवीन वे आहे, आपण करायचं आहे का. तर ते विचारतील काय आहे. मग त्यांना तुम्ही पहिले पॅसिव्ह इन्कम कसं काम करते, रॉबर्ट कियोसाकीचा जो मी मगाशी कॉन्टेंट सांगितला, म्हणजे एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई किंवा पाईपलाईनची मी जी स्टोरी सांगितली ती स्टोरी त्यांना सांगायची. आणि त्याच्यानंतर त्यांना हा बिझनेस का करायचा हे सांगायचं. त्याच्या पहिले तुम्हाला का करायचं हे पण तुम्हाला कळालं पाहिजे. तर तुम्ही त्यांना विचारायचं की हा बिझनेस का करायचा, म्हणजे तुला अजून एक एक्स्ट्रा इन्कम का पाहिजे. जेव्हा तुम्ही असं त्यांना सांगता, हा खूप मोठा विषय आहे, मी शॉर्टमध्ये सांगते. जेव्हा तुम्ही त्यांना सांगताय की हा बिझनेस का करायचा, तेव्हा त्या लोकांना तुम्ही प्रेझेंटेशनला, म्हणजे ते लोक फॉर्मॅलिटी म्हणून येतात, ती मेंटली ते तुम्हाला साईनअप असतात, ते येतात आणि तुमच्याकडं साईनअप होतात आल्यानंतर. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम. आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करताना तुमचे कमीत कमी 10 ते 15 ड्रीम हे तयार पाहिजे. म्हणजे बिना ड्रीमचं आपण काम नाही करू शकत, कारण पैसा जर येणार आहे तर त्या पैशाचं तुम्ही काय करणार आहे, तर ते पण तुमचं पहिले ठरलेलं पाहिजे. तुमच्याकडं गोल सेटिंग पाहिजे. मी स्वतः लाईफ कोच ट्रेनर आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे. मी गोल सेटिंगवर पण ट्रेनिंग देते. आणि आपल्या कंपनीचे जे CMD आहेत राजेश उमाळे, तर राजेश उमाळे सर पण, त्यांचं पण रेकी ग्रँडमास्टर आहेत, त्यांचा नेटवर्क मार्केटिंगमधला खूप मोठा अनुभव आहेत. आणि कोर टीममधल्या लोकांना राजेश सर ट्रेनिंग देतात. गोल सेटिंग करून घेणं, या दिवसामध्ये एवढं अचिव्हमेंट करायची, तुमच्या ड्रीमला कसं पूर्ण करायचं त्याच्यावर ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. तर आपण जेव्हा पाहतो तेव्हा ड्रीम पाहताना ते ड्रीम असे पाहिजे की उठता बसता तुम्हाला त्याच्याशिवाय चेन नाही पडली पाहिजे. म्हणजे तुमच्या मुलांचे एज्युकेशन असेल किंवा हे असणार, एज्युकेशन असते, किंवा आपल्याला घर असते, किंवा आपल्याला गावाला काहीतरी समजा मोठं घर बांधायचं असते, किंवा शेती घेऊन द्यायची, असं कुठलं तरी ड्रीम पाहिजे की त्या ड्रीम शिवाय तुम्हाला चेन नाही पडली पाहिजे. उठता बसता तुम्हाला ते ड्रीम दिसलं पाहिजे, असं कुठलं तरी ड्रीम पाहिजे. म्हणजे त्याला आपण थोडक्यात म्हणू शकतो की बर्निंग डिझायर. जेव्हा बर्निंग डिझायर तुमच्याकडे असतो तेव्हा तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित काम करू शकता. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? मला शिरसाट सरांनी विचारलं, IMC हर्बल कंपनी आहे मॅम नेटवर्क मार्केटिंगची. सर मला त्याविषयी थोडी माहिती कमी आहे. हाऊ टू रिचार्ज फ्रॉम होम. रिचार्ज म्हणजे कंपनीला, अच्छा, रामलिंग म्हणून आहेत, त्यांनी मला सांगितलं नेटवर्क मार्केटिंगबद्दल सध्या विश्वास नाही आहे.
हरकत नाही सर, मी जे तुम्हाला आता जवळपास अर्धा तास झाले बोलते. जर तुम्हाला अजून याच्यामध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माझा नंबर येईल. हां, श्रीरंग सरांनी सांगितलं की मागेच्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये आम्ही फसलो. आता असे होणार नाही, कारण काही गोष्टी माहीत नव्हतं. आज समजलं प्रॉडक्ट आणि डायरेक्ट हिस्ट्री तपासली पाहिजे. हां सर, ओके सर, बरोबर आहे. देवानंद वानखडे त्यांनी मला विचारलं, रॉबर्ट कियोसाकी, रिच डॅड पुअर डॅड, कॅश फ्लो कॉन्ट्रॅक्ट बिझनेस, सदिका व्यवसाय. हां, बरोबर आहे सर, कारण